नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला फेंचुरी फिटिंग करून दाखवणार आहे. तर आपल्याला फेंचुरीला जे जे काही साहित्य लागते ते पूर्ण आपण मार्केटमधून आणलेलं आहे. तर फेंचुरी फिट करण्याचा उद्देश म्हणजे एकच की पंपानं ड्रिचिंग करावं लागू लागली. एक ड्रिचिंग झालेली आहे हळदीला. हळद पाहू शकता तुम्ही या कंडिशनमध्ये आहे. हळदीला 2 महिने झालेले आहेत लागवड करून. तर यंदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळदीची लागवड झालेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला ड्रिचिंग करायचं म्हणलं की जर फेंचुरी नसेल तर पंपानंच करावं लागणार आहे. मार्केटमध्ये मशीन आलेले आहेत 3 किंवा 4 हजार रुपयाला अशी त्याची किंमत आहे. तर ते प्रत्येक शेतकऱ्याला काही घेणं शक्य नाही. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत बरेच जागेवर फेंचुरी पाहिली असेल, पण तुम्हाला ती फेंचुरी जागेवर पाईपलाईनीला फिटिंग करून टाकलेली पाहिलेली असेल तुम्ही. ती तुम्हाला आता फेंचुरी जे मी फिटिंग करून दाखवणार आहे, ही फेंचुरी ज्यावेळेस आपल्याला ड्रिचिंग करायची आहे किंवा तुमचं केळी असो किंवा तुमचा कापसाला ठिबक टाकलेला असेल तर त्याला पण ड्रिचिंग करायची असेल तर तुम्ही त्याला पण करू शकता. चांगलं व्यवस्थित भांडवल आहे. तर हे मला पडलेलं आहे पहा, पूर्ण साहित्य 1400 रुपयाला. तर एकदम हेवी क्वालिटीचं आहे. प्लास्टोचे एल्बो आहेत. हे टी पण प्लास्टोची आहे. हे जेनचं कनेक्टर आहे क्लॅमचं आणि हे पण जेनचंच आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता हे अजून फिट केलं नाही. हे पूर्ण व्यवस्थित मापं घेऊन या सगळ्याची कटिंग करून घ्यायची असते पाईपाची आणि नंतर सोल्युशन टाकून फिट करायचं. सगळ्यात अगोदर तुम्हाला फिटिंग करताना आता हे फेंचुरी जे आहे याच्यामध्ये डायरेक्ट बसत नाही, हे अशी लूज असते. तर याला एक आपल्याला 2 इंचीचा तुकडा आहे ते याच्यावर असं सोल्युशन टाकून इथं अगोदर दाबून नंतर या एल्बोमध्ये टाकायचं आहे. असं फेंचुरीचा एकच फायदा आहे, कमीत कमी वेळेमध्ये ड्रिचिंग करता येते. गॅप राहू नये. गॅप जर राहिला तर तिथून गॅप राहिला तर पाणी येऊ शकते. फेंचुरी फिट करताना शक्यतोवर समान जागीच फिट करायची. आता आपल्याला याला लावायचं, या उभ्या पाईपाला. हे पाईप कापलेली आहेत पहा. हाताचं माप आहे तसं काडीचं माप केलेलं आहे मी 18 इंच आणि हे 1.5 फूट आणि 2-3 इंच वरी आहे. 20 इंच किंवा 22 इंच तुम्ही हे पाईप कापू शकता. 22 इंच पाईप कापला तर 2 इंच खाली आणि 2 इंच वरी बेंडामध्ये आणि या टीमध्ये जाते आणि तुम्हाला 1.5 फूट असा हाईटमध्ये उंच फेंचुरीला फिटिंग करण्यासाठी राहते. त्याच्यासाठी लई खुजा पण कापायचा नाही. 22 इंच हाईट असावं या पाईपाची कमीत कमी. फेंचुरी फिट करताना सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यावं लागणार आहे. एक गलती होऊ नये बिलकुलच. फेंचुरी जी आहे याच्यावर बाण असते. इथं बाण आहे या जागेवर. ज्या जागेवर आपण पाणी इथं प्रेशर देतो तिकडूनच राहायला पाहिजे. नाही तर हे जर गलतीनं जर फेंचुरी जर अशी फिट जर करण्यामध्ये जर आली ना तर फेंचुरी हे जे बाकी सगळं फिटिंग केलेलं आहे हे ते सगळं काहीच कामाचं नाही. दाबच येत नाही या फेंचुरीला. आता हे पाईप याच्यात फिट करून घेतो. आता हे एल्बो फिट करून घेऊ. हे एल्बो आणि हे टी याच्यामध्ये क्रॉसपणा बिलकुलच नसायला पाहिजे. त्याच्यासाठी शक्यतोवर अशी समान जागेवरच फेंचुरी फिट करून घ्यायची आहे. समान जागी काय होते असं लेवल आपल्याला लई बेजार व्हायचं काम नाही. व्यवस्थित लेवल राहते. असं समान जागी टाकून याला असं पाय द्या, लेवल येते.
अशी व्हेंचुरी या एल्बोमध्ये लूज बसते. त्याच्यासाठी आपल्याला एक हे छोटा 2 इंची तुकडा आहे या व्हेंचुरीला वरून फिक्स बसण्यासाठी. हे अगोदर सुलोचनने याच्यावर बसून घेऊ आणि नंतर मग एल्बोमध्ये फिट करू. सुलोचन पतला आहे तोपर्यंत चटकन बसून घ्यायचं. एकदा सुलोचन आळलं की मग नाही बसत. या एल्बोमध्ये फिट करून घ्यायची. फक्त फिट करून घेताना एकच काळजी घ्यायची की व्हेंचुरी ओढण्याचा जे पाईप आहे व्हेंचुरीचा, हे पाईप असा या आडवा राहिला पाहिजे या दिशेला. असाही नाही झाला पाहिजे आणि असाही नाही झाला पाहिजे. असाच फिट करायचा. टाईट बसून टाकायची. राईट बसला. आता हे सेंटर मधला जे वाल आहे, हे वाल बशितानी त्याचं जे कॉक आहे ते एकदम असा स्ट्रेट मध्ये वरती आला पाहिजे. एकदम स्ट्रेट आला पाहिजे. स्ट्रेट बघण्यासाठी एकदम टाईट बसला. पाहू शकता तुम्ही आता जबरदस्त फिटिंग झालेली आहे. राईट बसला. ओके. ती बशितानी तिरकस होऊ नये, व्यवस्थित बसून घ्यायची. आता एक कॉर्नरचं एल्बो राहिलेलं आहे फिटिंग करायचं. हे सगळे शेवटी ठेवायचं एल्बो. थोडंसं असं ॲडजस्ट करून याला बसवता येते. याचं काही टेन्शन नाही, कसंही बसलं तरी. व्हेंचुरी फिट करायचं काही जास्त अवघड नाही. तुम्ही पण हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सहज फिटिंग करू शकता. सुलोचन जोपर्यंत वल्ला आहे तोपर्यंतच याला पाईपामध्ये दाबून टाकायचं.
खालून पाय ठेवा याला फिट करताना. ओके, झाली पूर्ण फिटिंग. हे कॉक असा वर यायला पाहिजे, असा वरच्या दिशेला आपल्याला चालू बंद करता येते. या कॉक मध्ये हे एक कनेक्टर टाकून द्यायचं. आणि नंतर बांगडी पाईप या कॉकवर चढून टाकायचा. फेंचुरी सोबत हे एक फुटबॉल आलेला आहे. या फुटबॉल नाकीमध्ये जर काही कचरा असेल तर कचरा आपल्या ठिबककडे जात नाही, म्हणून हे पण फिट करून घ्यायचं. 500 लिटरच्या टाकीमध्ये सुद्धा आपल्याला हे पाईप बुडाला टाकता येते. या कॉकला थोडंसं क्रॉस करायचं, जास्त नाही करायचं. पूर्ण पाणी या फेंचुरीमधून जाऊ शकत नाही, याला साधारण क्रॉस करायचं. इथून पाण्याचा प्रेशर दिला की लगेच इथून फेंचुरी खत ओढायला चालू करते. तर अशा पद्धतीमध्ये आपण कमीत कमी बजेटमध्ये एका जागेवर न फिटिंग राहता अशी फेंचुरी फिट केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.